नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संक्रांत झाल्यानंतर येते किंक्रात आणि किंक्रातीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत बोरनान केलं जातं लहान मुलांचं. म्हणजेच 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं शक्यतो हे बोरनान करतात. म्हणजेच बाळ जन्मल्यापासून त्याची जी पहिली संक्रांत असते, किमान बाळ ते 9 महिन्याच्या तरी पुढचं असावं. एकदम लहान बाळाचं बोरनान करू नये. तर बोरनान कसं करावं, कधी करावं आणि कोणत्या वेळेत केलेलं चांगलं, तर बघा, यंदा 2026मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारीला होती आणि रथसप्तमी 25 जानेवारीला आहे. म्हणजे 14 ते 25 जानेवारी या काळात तुमच्या सोयीचा दिवस तुम्ही निवडून हे बाळाचं बोरनान आहे ते करू शकता. तर बोरनान म्हणजे मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान लहान मुलांसाठी विशेषतः 5 वर्षापर्यंतच्या केली जाणारी एक आपल्याकडची सुंदर पारंपरिक प्रथा आहे, ज्यात बोरं, ऊसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे मुलांच्या डोक्यावरून टाकून त्यांचे औक्षण केलं जातं, ज्यामुळे त्यांची प्रतिकारक शक्ती असते ती वाढते, आरोग्य सुधारतं आणि त्यांना थंडीच्या बदलासाठी ताकद मिळते. तसेच वाईट शक्तीपासून संरक्षणसुद्धा होतं. तर अशी आपल्याकडे श्रद्धा आहे आणि त्यामागं शास्त्रीय कारणसुद्धा राहतं. तर बघा, थंडीमध्ये बदलत्या ऋतूनुसार आपली मुलं आजारी पडू नये, ज्या त्या सीझनची फळं आहेत ती मुलांनी खावी, हा त्यामागचा एक हेतू असतो. तर बोरनान हा महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू संस्कार आहे, जो मुख्यतः लहान मुलांसाठी मकर संक्रांतीच्या काळात केला जातो. हा संस्कार मुलांच्या आरोग्यासाठी आणि बदलत्या ऋतूपासून संरक्षणासाठी केला जातो. तर शास्त्रीयदृष्ट्या ऋतू बदलताना मुले आजारी पडण्याची शक्यता असते, म्हणून या काळात उपलब्ध असणारी फळं आणि पदार्थ वापरून हा जो बोरनानाचा विधी आहे तो केला जातो. तर मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तुम्ही बोरनान करू शकता. या काळात तुमच्या सोयीचा, तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे असा दिवस निवडून तुम्हाला बोरनान करता येतं. तर मुलं जन्मल्यानंतर पहिल्या संक्रांतीला हे करतात आणि वयोगट म्हणाल तर 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान केलं जातं. काही ठिकाणी 7 वर्षापर्यंत सुद्धा करतात, पण 1 ते 5 वर्षात करावं. तर बदलत्या ऋतूचा परिणाम आहे तो लहान मुलांवर होऊ नये म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या काळात फळं जसं की बोरं, ऊस, गाजर आलं हे जे पदार्थ आहेत मुलांच्या डोक्यावरती ओतली जातात, त्यामुळे त्यांना आरोग्यदायी ठरतं असं मानलं जातं. तसेच हा एक प्रकारचा शिशु संस्कार आणि कौतुकाचा सोहळासुद्धा आहे. तर बोरनानासाठी बघा, आपण हलव्याचे दागिने असतात ते करून घेतो किंवा बाजारातून विकत आणत असतो. तर यामध्ये मुकुट, अंगठी, हार, हातातील कडे, कानातले इत्यादींचा समावेश असतो. तर हे दागिने आपण भाजलेल्या तिळापासून बनवलेले असतात. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या हलव्याने तयार केले जातात. यात डिझाईन म्हणून इतर रंगाचे जसे केशरी, हिरव्या रंगाचे सुद्धा हलवे जोडले जातात. तर या बोरनानासाठी मुलांना कोणते कपडे घालावेत हा सुद्धा प्रश्न असतो. तर मुलांना शक्यतो काळ्या रंगाचे किंवा कोणत्याही डार्क रंगाचे कपडे घालावेत. तर शक्यतो लहान मुलगा असेल तर त्याच्यासाठी काळा कुर्ता असावा आणि मुलगी असेल तर काळा फ्रॉक तिला तुम्ही घालू शकता किंवा काळा स्वेटर घालून देखील तुम्ही हे बोरनान करू शकता. तर ज्या आपल्याकडे बघा एक परंपरा आहे की संक्रांत ज्या रंगावरती आलेले आहेत ते रंग आपण परिधान करत नाही. तर बोरनानात सुद्धा तो नियम तुम्ही पाळू शकता. तर यंदा पिवळ्या रंगावरती संक्रांत होती, तर पिवळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही डार्क रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. पण शक्यतो आपण हलव्याचे दागिने घालायचं म्हटलं तर काळ्या रंगावरतीच ते शोभून दिसतं. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढे काळ्या रंगाचे कपडे मुलांना घालू शकता. आणि बोरनान करण्यापूर्वी त्यांचं औक्षण आपल्याला करायचं असतं. तर औक्षणची जी तयारी असते ती सगळी अगोदर करून ठेवायची. ताटामध्ये हळदी, कुंकू, तुपाचं किंवा तेलांचं निरंजन घ्यायचं. सुपारी, सोन्याचं सुवर्ण मुद्रा घेऊ शकता, अक्षता, कापूस अशा गोष्टींनी औक्षण केलं जातं. आता बोरनानासाठी जे काही साहित्य लागतं ते तुम्ही असे भांड्यातून तयारी करून त्याची ठेवू शकता. जसं की बोरं आले, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, हरभरे, हलवा, तिळाच्या रेवड्या, वड्या मुख्य असते. या व्यतिरिक्त चॉकलेट, बिस्किट आणि गोळ्या ह्या मुलांना आवडणारे नवीन नवीन पदार्थ देखील तुम्ही त्यात समावेश करू शकता. पण जे मेन आहे ते म्हणजे बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे, हलवा, तर हे तुम्हाला विसरायचं नाही. तर बोरनान हा एक साधा पण उत्साही सोहळा असतो. घरातील स्त्रिया आणि मुले यात भाग घेतात. हिवाळेचे दिवस असल्यामुळे
मुले लहान असल्यामुळे विधी साधारणपणे दुपारी करतात. घर स्वच्छ करून पूजेची जागा स्वच्छ करायची, बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे, हलव्याचे दागिने घालून नटवून थटवून बाळाला आपल्याला तयार करायचे आहेत. आणि ताटामध्ये हे सगळं बोरं, उसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे, हरभरे हे बत्ताशे काढून आपल्याला घ्यायचे आहेत. पाटाच्या बाजूला ते मांडायचं आहे आणि 5 सुवासनी किंवा 7 सुवासनी आहेत त्यांच्याकडून औक्षण करून घ्यायचं आहे. आणि तयार केलेले जे पदार्थाचे मिश्रण आहे, जसे की मुरमुरे वगैरे असतात, त्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ मिक्स करतो, बोरं व उसाचे तुकडं तर ते बाळाच्या डोक्यावरून आपल्याला टाकायचं असतं आणि त्यालाच बोरनान म्हटलं जातं. तर खाली जे पडलेले पदार्थ असतात तर ते आसपासची मुलं ते गोळा करून खातात. हा भागसुद्धा मजेदार असतो. किंवा जे राहिलेला सुवासनी वगैरे येतात त्यांना पण हे मुरमुरे वगैरे नंतर वाटून टाकायचे असतात. तर बाळाला स्वच्छ करायचं, सामान्य कपडे घालायचे आणि सगळ्यांना तिळगुळ वाटायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बोरनानाचा सोहळा करू शकता. तर वैज्ञानिकदृष्ट्या न्हाऊचा हा मजेदार विधी बेरी, उसाचे तुकडे, शेंगदाणे इत्यादी हंगामी फळांनी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवून निरोगी ठेवण्यास मदत करतो. तर जवळच्या मित्र आणि कुटुंबासाठी सामाजिक मेळाव्याचा सुद्धा हा एक प्रकार म्हणून बोरनानाकडे पाहिलं जातं. त्यामुळं नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही बोरनान करू शकता. पण बाळ एकदम पण लहान नसावं. शक्यतो 1 वर्षाच्या पुढील बाळाचंच बोरनान करावं, ज्यामध्ये की लहान बाळ असतील तर ते पाटावरती सुद्धा व्यवस्थित बसू शकत नाहीत आणि त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला 1 वर्षाच्या बाळापासून ते तुम्ही 5 वर्षाच्या, काही जण 7 वर्षाच्यापर्यंत करतात. आता काही ठिकाणी 3 वेळा म्हणजे एकदा बोरनान केलं तर ते 3 वेळा तरी करतात किंवा 5 वेळा करतात. आता प्रत्येक भागानुसार परंपरा थोडीफार पद्धती बदलतात, पण 5 वेळा तुम्ही करू शकता, नाही तर 3 वेळा केलं तरीसुद्धा चालू शकतं तुम्हाला शक्य होत असल्यास. आणि बोरनान हे मुलाचं मुलीचं दोघांचंही केलं जातं. अगदी तुम्हाला जास्त काही नाही जमलं तर फक्त चिरमुरं आणि त्यामध्ये तुम्ही उसाचे तुकडे, बोरं, गाजराचे तुकडं, हलवा, हरभरा हे सगळं मिक्स करून ह्यानं घालू शकता. आणि ते परत आपल्याला लहान मुलं ते वेचून घेतात किंवा त्यांना ते वाटून टाकायचं असतं. तर असा छानसा सुंदर सोहळा असतो. आणि हे तुम्ही सायंकाळी दुपारनंतर बोरनान टायमिंग म्हणाल तर दुपारनंतर सुरू केलं तर सायंकाळी 8पर्यंत करू शकतात. शक्यतो बोरनान दुपारनंतरच सुरू केलं जातं. छान दारामध्ये रांगोळी वगैरे काढून अशी पतंगाचं वगैरे डेकोरेशन करून तुम्ही बोरनान करू शकता. आता हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे डेकोरेशन कसं करायचं, पण विधिवत अशा पद्धतीने तुम्ही बोरनान करू शकता. मात्र तुम्हाला सुतक वगैरे असेल तर मात्र हे बोरनान करता येत नाही, कारण आपण 5 सुवासनीसुद्धा बोलवत असतो, त्यांनासुद्धा हळदी कुंकू द्यायचं असतं, तिळगुळ द्यायचे असतात. तर सुतक वगैरे असेल तर ते वर्ज करून इतर ह्याच्यात तुम्ही बोरनान करू शकता. तर रथसप्तमीपर्यंत 25 जानेवारीपर्यंत रथसप्तमी आहे. तर रथसप्तमीच्या दिवशीपर्यंत तुम्ही बोरनान करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.